रामराम मंडळी. जैन इरिगेशन उद्योग समूहाच्या वतीनं गेल्या 3 वर्षांपासून शेती पाणी या विषयासंबंधीचं कृषी तीर्थ नावाचं मासिक चालविलं जातं. त्या मासिकाचा संपादक म्हणून मी आज आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी उपयोग व नियोजन या विषयावर मी आज आपल्याशी काही हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करत असताना साधारणपणे महाराष्ट्राची विभागणी 5 नदी खोऱ्यांमध्ये होते. कृष्णा, गोदावरी, नर्मदा, तापी आणि कोकणातनं वाहणाऱ्या 22 पश्चिम वाहिनी नद्या अशा स्वरूपाची ही विभागणी आहे. या नद्यांमध्ये पावसाच्या रूपानं दरवर्षी जे पाणी येतं आणि जे धरणांमध्ये साचतं किंवा भूगर्भात मुरतं त्याच पाण्यावरती आपली सगळी शेती अवलंबून आहे. कृष्णा खोऱ्याचा विचार केला तर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि नगरचा काही भाग, उस्मानाबादचा काही भाग एवढे जिल्हे साधारणतः कृष्णा खोऱ्यामध्ये येतात. या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या मुख्यत्वे आंतरराज्य नद्या आहेत. त्यामुळं पावसाचं पडणारं सगळं पाणी आपल्याला पूर्णपणानं वापरता येत नाही. लवादानं त्या पाण्याचं वाटप केलेलं आहे, त्याचा कोटा आपल्यासाठी ठरवून दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्या वाट्याला जे पाणी आलेलं आहे तेवढंच पाणी अडवून त्याचा आपल्याला वापर करावा लागतो. कृष्णा खोऱ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1969 साली पहिल्यांदा न्यायमूर्ती RS बछावत यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा पाणीतंटा लवाद नेमण्यात आला होता. 1973 मध्ये या लवादानं अंतरिम निर्णय दिला आणि 1976 मध्ये अंतिम निर्णय दिला. त्यावेळेला लवादानं महाराष्ट्राच्या वाट्याला दिलेलं पाणी 594 TMC होतं. कर्नाटकाच्या वाट्याला दिलेलं पाणी 700 TMC होतं. आंध्राला दिलेलं पाणी 800 TMC होतं आणि जास्तीचं 350 TMC पाणी जे सरप्लस होतं ते 31 मे 2000 पर्यंत वापरण्याची आंध्राला मुभा राहील असा निर्णय दिलेला होता. गोदावरीमध्ये आपल्याला माहिती आहे की गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वरला उगम पावते. त्र्यंबकेश्वर पासून पैठणच्या जायकवाडी धरणापर्यंत जेवढं पाणी गोदावरी नदीतनं वाहून येतं तेवढं सगळं अडवण्याची आणि वापरण्याची मुभा महाराष्ट्राला या बचावत आयोगानं दिलेली आहे. योगायोगानं कृष्णेसाठी जो बचावत आयोग होता तोच गोदावरीसाठी सुद्धा आयोग नेमलेला होता. जायकवाडी पर्यंत सगळं पाणी वापरल्याची परवानगी असली तरी त्याच्या खालचं पाणी वापरायला मात्र आपल्याला परवानगी नव्हती आणि मग खाली वैनगंगेपासून जे उपलब्ध पाणी होतं त्याच्या पाण्याचं वाटप त्यांनी करून दिलेलं होतं. नर्मदेमध्ये 1959 साली न्यायमूर्ती तिरुमला अय्यंगार यांनी पाण्याचं वाटप केलेलं होतं. महाराष्ट्राचा फार थोडा भाग हा नर्मदेच्या शी जोडलेला आहे. लवादानं 10 TMC पाणी नर्मदेतलं महाराष्ट्राच्या वाट्याला दिलं, पण ते पाणी आपल्याला लिफ्ट इरिगेशन करून उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते साधारणतः धुळे जिल्ह्याकरता आपल्याला वापरावं लागणार आहे. तापीमध्ये सुद्धा आपल्याला लवादानं पाण्याचं वाटप ठरवून दिलेलं आहे. आंतरराज्य नदी आहे. मध्य प्रदेशामध्ये तापी नदी उगम पावते आणि वाहत पुढं वैनगंगेच्या दिशेनं जाते.
आता कोकणाचा प्रश्न असा आहे की कोकणामध्ये प्रचंड पाण्याची उपलब्धता आहे, कारण जेवढा पाऊस पडतो त्यातला जवळपास 40% पाऊस हा कोकणामध्ये पडतो. गेल्या 150 पावणे 200 वर्षाची महाराष्ट्राची पावसाची आकडेवारी आपल्या वेधशाळेकडे उपलब्ध आहे. या आकडेवारीवरून असा निष्कर्ष काढता येतो की साधारणतः दरवर्षी पावसाचं प्रमाण 5 ते 10% कमी जास्त होताना दिसत आहे. हा पावसाचा पॅटर्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात असं येईल की आपल्याकडे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो तो प्रामुख्याने 85% पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडतो. 10% पाऊस हा ईशान्य मोसमी वाऱ्याच्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबर या काळामध्ये पडतो आणि उरलेला 5% पाऊस हा डिसेंबरच्या नंतर पडतो. पूर्वी या पावसामध्ये पडणारा खंड हा साधारणतः 7 दिवसांपासून 36 दिवसांपर्यंत असायचा. पण 2015 सालापासून असं चित्र पाहायला मिळत आहे की हा जो पावसामध्ये पडणारा खंड आहे तो 73 दिवसापर्यंत गेलेला आहे. आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे की जर 30 दिवसापेक्षा अधिक काळपर्यंतचा खंड पडला तर खरीप हंगामातलं कुठलंही पीक जर पूर्णपणानं कोरडवाहू पावसावर अवलंबून असेल ती शेती तर ते शिल्लक राहू शकत नाही. जर आपल्या हाताशी थोडंफार पाणी असेल तर आपण ते देऊन कसं बसं पीक जगू शकतो. पण बऱ्याचदा खरीपाच्या क्षेत्रामध्ये पाणी फारसं शिल्लक नसतं, कारण उन्हाळा संपून गेलेला असतो नुकताच. भरपूर पाऊस झाल्याशिवाय अजून पाणी विहिरीत किंवा धरणात सुद्धा आलेलं नसतं. त्याच्यामुळं आपल्या हाताशी पावसाळ्यामध्ये फारसं पाणी असत नाही आणि म्हणून खरीप हंगामामधली कोरडवाहू शेती ही मुख्यत्वे पावसावरच अवलंबून असते. पुरेसा पाऊस जर झाला तरच त्या पिकांना जीवदान मिळू शकतं. आपण बऱ्याचदा असं बघतो की जेव्हा दाणा भरण्याची अवस्था असते, पिकाला जेव्हा शेवटचे 1-2 पाणी संरक्षित पाण्याची गरज असते आणि त्याच वेळेला जर पावसानं ताण दिला तर मग खरीपाचं पीक आपल्या हातातोंडाशी आलंय असं आपल्याला वाटतं, पण ते आपल्याला हातात मिळत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना अशी माहिती आहे की दहीहंडी झाली म्हणजे गोकुळाष्टमी झाली की साधारणतः आपला रब्बीचा पेरणी हंगाम सुरू होतो, म्हणजे ज्वारीची पेरणी आपण पहिल्यांदा करतो. त्यावेळेला जर जमिनीमध्ये ओल नसेल, वापसा नसेल तर त्यावेळेला सुद्धा मग ज्वारीची पेरणी होऊ शकत नाही. आणि मग बऱ्याचदा अशी स्थिती निर्माण होते की खरीपही हाताशी लागत नाही आणि रब्बीचीही पेरणी वेळेवर होत नाही आणि म्हणून या पावसावरती आपले हे दोन्ही हंगाम पूर्णपणाने अवलंबून आहे. पावसाचं पाणी हाच आपल्या शेतीच्या पाण्याचा मुख्य आधार आहे आणि हा जो पडणारा पाऊस आहे जून ते ऑक्टोबर या काळामधला, तो पाऊस आपल्याला अडवणं, साठवणं, मुरवणं, जिरवणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 15 ऑक्टोबरला आपला पावसाळा संपतो असं आपण गृहीत धरलेला आहे आणि मुख्यत्वे जर पाऊस पडत असेल तर तो जुलै ऑगस्ट मध्ये जास्ती पडतो. या काळामध्ये आपण धरणं भरून घेतली पाहिजेत असं सूत्र ब्रिटिश काळापासून आपण ठरवत आलेलो आहे. ब्रिटिशांचं उदाहरण जर तुम्ही लक्षात घेतलं तर या देशामध्ये धरण बांधणीचा, मोठी धरण बांधणीचा कार्यक्रम हा ब्रिटिशांनी पहिल्यांदा राबवला. खरं तर ब्रिटिशांना सिंचनाचा काही अनुभव नव्हता,
कारण इंग्लंडमध्ये साधारणपणे रोज रात्री थोडा थोडा का होईना पण पाऊस पडत असतो. त्यामुळं कालवे काढून धरणं बांधून पिकांना पाणी देणं, सिंचन करणं, वलित करणं ही संकल्पना ब्रिटिशांना माहीतच नव्हती. भारतामध्ये आल्यानंतर जेव्हा त्यांचं राज्य सुरू झालं त्यावेळेला जे वारंवार दुष्काळ पडत होते किंवा प्लेगच्या साथी येत होत्या, ब्रिटिश ऑफिसर लोकांना चांगलं पिण्याचं शुद्ध पाणी हवं होतं, त्याच्याकरता म्हणून त्यांनी धरण बांधणीचा कार्यक्रम हाती घेतलेला दिसतो. 1875 ला पुण्याच्या जवळ खडकवासला इथे आणि भोरभाडगरला भाडगर धरणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्या आधी 1860 ला पहिलं धरण कराडच्या जवळ खुडशी इथं बांधण्यात आलं होतं. म्हणजे ब्रिटिशांना या देशात धरण बांधणीचा कार्यक्रम करताना इथल्या शेतकऱ्याची फार उन्नती व्हावी, भरभराट व्हावी, प्रगती व्हावी, त्यांची शेती चांगली बारमाही पिकावी असं काही त्यांचा हेतू नव्हता. जे वारंवार दुष्काळ पडत होते त्या दुष्काळाला लोकांना हाताला काम दिलं पाहिजे, त्यांना कसं जगवायचं, आणि आपण काम दिलं नाही, रोजगार दिला नाही, लोक उपाशी पोटी मेली तर जगात आपली बेअब्रू होईल, नाचक्की होईल. आणि म्हणून दुष्काळ पडला की तात्पुरती धरणाची कालव्यांची कामं काढायची आणि दुष्काळ संपला की ही कामं बंद करून टाकायची, असं ब्रिटिशांचं धोरण होतं. त्यांचा मुख्य उद्देश जो होता तो या देशात उत्पादित होणारा कच्चा माल हा त्यांच्या देशामध्ये वाहून न्यायचा, तिथं तो पक्का करायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि तो पक्का केलेला माल नंतर हिंदुस्थानभर आणि जगभर नेऊन विकायचा. ज्या इंग्लंडमध्ये कधी कापसाचं बोंड पिकलं नाही त्यांनी अख्ख्या हिंदुस्थानला आणि जगाला कापड पुरवण्याची किमया करून दाखवली. त्यांचं हे व्यापाराचं चातुर्य आणि साहस याच्यापासून आपण निश्चित काही बोध घेतला पाहिजे. पण आपण त्याच्यापासून काही शिकत नाही, धडा घेत नाही, म्हणून आपण असं म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती होते, हिस्ट्री रिपीट्स. का होते? कारण आपण काही त्यापासून शिकत नाही म्हणून. आता प्रश्न असा येतो की जी आकडेवारी उपलब्ध आहे सगळी पावसाची, तिचा जर विचार केला तर मग महाराष्ट्राचा क्रॉपिंग पॅटर्न काय असला पाहिजे. कारण शेवटी असं आहे की उपलब्ध पाण्याच्या वरतीच आपल्याला हे सगळं धोरण पिकाचं नियोजन करावं लागणार आहे. आज आपण असं बघतोय की पावसामधली दोलायमानता प्रचंड आहे आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये जी जागतिक तापमान वाढ झालेली आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो, त्याच्यामुळं बाष्पीभवनाचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढायला लागलेलं आहे. अनेक भागांमध्ये, मग तो जळगावचा असू द्या, उस्मानाबादचा असू द्या किंवा दुष्काळी पट्ट्यातला भाग असू द्या, तिथं जो पाऊस पडतोय त्याच्यापेक्षा होणारं बाष्पीभवन हे कितीतरी पटीनं अधिक आहे, जास्तीचं आहे. केशाकर्षणानं होणारं बाष्पीभवन सुद्धा अधिक आहे. त्यामुळं आज अनेकदा प्रश्न निर्माण होतो की दुष्काळी प्रदेशामध्ये नांगरटी खोलवर किती खोलवर करण्याची गरज आहे. ICARनं एक या संबंधीचा अभ्यास करून जो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की विशेषतः दुष्काळी आणि कोरडवाहू प्रदेशामध्ये दरवर्षी जमिनी खोल नांगरण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण इतक्या खोल नांगरटी करून आहे ही जमिनीतली ओल सुद्धा वर काढतो आणि मग ती बाष्पीभवनानं उडून जाते आणि मग पाणी उपलब्ध होत नाही. मग आपल्याला विचार करावा लागणार आहे की हे जे बाष्पीभवन होत आहे हे आपल्याला कसं रोखता येईल. या बाष्पीभवनाचा अभ्यास आज फारसा आपण कधी केलेला नाही किंवा याचा विचार सुद्धा अजून फारसा झालेला नाही. त्याच्यामुळं उपलब्ध पाण्याचं बाष्पीभवन होतं याकडे आमचं पूर्णपणानं दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. ब्रिटिशांनी तर या प्रश्नाचा विचार करण्याचं काही कारणच नव्हतं.
त्यांचा मुख्य उद्देश होता तो कच्चा माल वाहून न्यायचा आणि म्हणून त्यांचा प्राधान्यक्रम होता रेल्वे करण्याचा. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा मुंबई ते विदर्भ अशी रेल्वे लाईन टाकली, तो म्हणजे कच्चा कापूस वाहून नेण्यासाठी. म्हणजे जुन्या काळामध्ये रेल्वे की कालवे असा वाद झालेला दिसतो. ज्या काळात ब्रिटिशांनी रेल्वेवरती 15 कोटी रुपये खर्च केलेले होते, त्यावेळेला धरणांच्या कालव्यावर झालेला खर्च हा फक्त 2 कोटी रुपये होता. म्हणजे ब्रिटिशांचा प्राधान्यक्रम हा रेल्वेला होता, धरण करण्याला नव्हता. अजून जर तुम्ही जुन्या काळातला इतिहास बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की धरणातलं पाणी हे लोक घ्यायला फारसे तयार नव्हते. धरणातलं पाणी, अडवलेलं पाणी, साठवलेलं पाणी म्हणजे मेलेलं पाणी, त्यानं जमिनी खराब होणार म्हणून लोक ते पाणी घेत नव्हते. आणि विशेषतः त्या पाण्यापासूनच जर वीज केलेली असेल तर लोकांची मानसिकता तर अजिबात नसे, पूर्ण मेलेलं पाणी, आम्हाला हे पाणीच नको, ही मानसिकता होती. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा होती आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात 80 साली किंवा 65 साली आपण जेव्हा जायकवाडी, उजनी आणि अप्पर वर्धा ही धरणं करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सुद्धा लोकांची ही मानसिकता होती. आणि म्हणून त्या काळामध्ये लोकांना दमदाटी करून सांगावं लागलं आपल्या सरकारला की तुम्ही जर पाणी घेणार नसाल तर आम्हाला तुमच्या जमिनी काढून घ्यायला लागतील. ब्रिटिशांनी सुद्धा या धरणातल्या पाण्याचा जेव्हा वापर होत नाही असं पाहिलं, तेव्हा 1931 साली कामतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीला असं सांगितलं की खाजगी साखर कारखानदारीला प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लावला जाईल अशा पद्धतीची धोरण स्वीकारा. तुम्ही सरकारला प्रोत्साहित करा, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा आणि ऊस लावायला सांगा की जेणेकरून या धरणात अडलेल्या साठलेल्या पाण्याचा वापर झाला पाहिजे. पण हे करत असताना ब्रिटिशांचा मुख्य उद्देश हा होता की धरणांवरती जी बांधणीसाठी जो खर्च झालेला आहे तो खर्च आमचा वसूल झाला पाहिजे, पाणीपट्ट्याच्या रूपानं, परताव्याच्या रूपानं आम्हाला पैसे मिळावेत, म्हणून या पाण्याचा वापर करण्याकडे त्यांचं लक्ष होतं. आता त्याच्यानंतर सुद्धा 1938 साली मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली बॉम्बे इन्क्वायरी इरिगेशन कमिशन नेमण्यात आलं आणि या कमिशननं सुद्धा या पद्धतीची धोरणं स्वीकारली. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर 1919 साली पहिल्यांदा बेलापूरला, म्हणजे आजचं श्रीरामपूरच्या जवळ, खाजगी साखर कारखान्याची उभारणी सुरू झाली. 1924 ला त्या कारखाना पूर्णपणे उभारून त्याचा गळीत हंगाम सुरू झाला आणि 1924 ते 1948 म्हणजे 48 साली पहिला प्रवरा सहकारी साखर कारखाना उभा राहिला. 1924 ते 48 या 24 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 12 खाजगी साखर कारखाने महाराष्ट्रात उभे राहिले. ते मुख्यत्वे या धरणाच्या पाण्याचा वापर व्हावा आणि म्हणून सरकारने जी प्रोत्साहनात्मक धोरण स्वीकारलेलं होतं त्यातून ही सहकारी साखर, ही खाजगी कारखानदारी उभी राहिलेली आहे. 1960च्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी मुद्दाम धोरण सहकाराला प्रोत्साहन देण्याचं स्वीकारलं आणि त्याच्यातनं सहकारी साखर कारखानदारी वाढवण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं आणि त्यातून सहकाराचं क्षेत्र वाढलं असं आपण चित्र पाहतो आहोत. आज परिस्थिती अशी आहे की जेवढं पाणी आपण धरणांमध्ये अडवतो आहे त्यातलं मुख्यत्वे 75 ते 80% पाणी हे शेतीसाठी वापरलं जात आहे. म्हणजे ढोबळमानानं आपली महाराष्ट्राची पाण्याची गरज तपासली तर आपली पिण्याच्या पाण्याची गरज ही साधारणतः 10% आहे. इंडस्ट्रीची गरज 10% आहे असं गृहीत धरलं
तर 20% आपली ही गरज भागते. उरलेलं 80% पाणी हे प्रामुख्यानं शेतीला वापरलं जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीला पाणी का वापरलं जातं आणि त्याची खरंच गरज आहे का, असा विचार आता प्रामुख्यानं पुढे आलेला आहे. आता त्यातही शेतीला जे पाणी वापरलं जातं त्यातलं 80% पाणी हे एकट्या ऊस या पिकाला वापरलं जातं. आणि मग अनेकदा ऊसाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं म्हणून लोक त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसतात. आणि मग दुष्काळी भागामध्ये ऊस लावण्याची आवश्यकता आहे का, याही विषयावर चर्चा होताना दिसते. आज आपण गांभीर्यानं या प्रश्नाचा विचार करण्याची आवश्यकता आहे की शेतीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आता या पुढच्या काळात उपलब्ध होणार आहे का. कारण जी मोठी मोठी धरणं आपण बांधलेली होती पूर्वी, ती आज सगळी शहरांच्यासाठी, पिण्याकरता, विजेच्यासाठी आणि रोजच्या दैनंदिन वापराकरता वापरली जाऊ लागली आहेत. आणि त्यामुळं शेतीचं पाणी आपल्याला दिवसेंदिवस कमी व्हायला लागलं आहे. साधं उदाहरण तुम्ही पुणे शहराचं बघा. पुणे शहराच्या वरती 1875 ला ब्रिटिशांनी केलेलं पहिलं खडकवासला धरण आहे. त्याच्यानंतर पानशेत, वरसगाव ही 2 धरणं केली. 1938 साली मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समिती पुढे त्यावेळच्या पुणे नगरपालिकेने असं सांगितलेलं होतं की आम्ही आमची पिण्याच्या पाण्याची स्वतःची स्वतंत्र व्यवस्था करू. 38 साली दिलेलं आश्वासन अजूनही पुणे महानगरपालिकेनं पूर्ण केलेलं नाही. आजही पुणे महानगरपालिका पाटबंधारे खात्याच्या धरणांमधूनच पिण्याचं पाणी घेते आहे. त्याच्यानंतर 3.5 टीएमसीचं टेमघर धरण बांधण्यात आलं. म्हणजे पुणे शहराच्या वरती 4 धरणं बांधली आणि जवळपास 30 टीएमसी पाण्याचा साठा आपण त्या 4ही धरणांमध्ये मिळून केला आहे. 1991 मध्ये पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे खात्यामध्ये करार झाला आणि 11 टीएमसी पाणी पुणे शहराच्या पिण्याकरता देण्याचा निर्णय झाला. आज परिस्थिती अशी आहे की पुणे महानगरपालिका या 4ही धरणांमधलं मिळून जवळपास 18 टीएमसी पाणी वापरते आहे. आणि आता 16 ते 17 टीएमसी पाणी रेग्युलर दरवर्षी किमान वापरलं जाऊ लागलं आहे. आणखीन येत्या 10 वर्षामध्ये शहर ज्या पद्धतीनं वाढत जाईल त्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याचा वापर वाढत जाणार आहे. हे चित्र तुम्हाला नागपूर शहरात पाहायला मिळतं, मुंबई शहरामध्ये पाहायला मिळतं, औरंगाबाद शहरात पाहायला मिळतं, नाशिकमध्ये मिळतं, अमरावतीमध्ये मिळतं. म्हणजे जिल्ह्याची जी मुख्य ठिकाणं आहेत किंवा तालुक्याची जी ठिकाणं आहे, लातूर सारखं ठिकाण आहे की जिथे आता ही शहरं वाढायला लागलेली आहेत, लोकसंख्या प्रचंड वाढायला लागलेली आहे आणि त्यामुळं शेतीचं पाणी दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेलं आहे. शहराचं आक्रमण शेतीवर आहे. नागरीकरणाचा वेग फार मोठा आहे. आज महाराष्ट्राचं चित्र तुम्ही जर बघितलं तर जवळपास 50% भाग हा नागरी झालेला आहे, 50% लोकसंख्या नागरी झालेली आहे आणि पिण्याचं पाणी हा आपला सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. शेवटी लोक असा प्रश्न विचारतात किंवा लोकांना मारून सिंचन वाढवण्यात काय शहाणपण आहे. म्हणजे लोकांची या पिण्याच्या पाण्याची गरज प्रथम भागवली पाहिजे आणि ती गरज पूर्ण झाल्यानंतरच मग शेतीच्या पाण्याचा विचार केला पाहिजे. आता मुंबई शहराचं चित्र जर तुम्ही बघितलं तर मुंबई सारखीच तुम्ही जर 1670 ची मुंबई डोळ्यासमोर आणली तर 7 बेटांचं मुंबई शहर आहे. ज्या शहराला स्वतःच्या पिण्याच्या पाण्याचा थेंब नाही, त्याला सगळं बाहेरून पाणी आपण देतो आहे. म्हणजे कोकणातल्या सगळ्या 22 पश्चिम वाहिनी नद्यांचा प्राण आणि श्वास आवळून मुंबई नावाच्या बेटाच्या घशात आपण बाहेरून पाणी घालायला लागलेलो.
1960 साली आपण जेव्हा भातसा आणि वैतरणा ही धरणं केली जागतिक बँकेच्या पैशाच्या मदतीतनं त्यावेळेला सुद्धा आपण सरळ मुंबईला पाणी देण्यासाठी धरणातनं पाईप घातले. त्याच वेळेला मग पनवेल असेल, शहापूर असेल, भिवंडी असेल, जिथे शेकडो वर्षापासून भाताची शेती होत होती, त्या लोकांनी बघितलं पाणी आता आपल्या डोळ्यांना दिसणार नाही, पाणी पाईपात बंदिस्त झालं, मुंबईकडे निघून गेलं, आपण इथं राहून काय करायचं, चला आपणही रामागडी व्हायला मुंबईला जाऊ. आणि माणसं मुंबईला निघून गेली. आपण चित्र असं बघतो आहे की शेतीचं पाणी कमी व्हायला लागलं आहे, पण खाणारी तोंड मात्र वाढायला लागलेली आहे. या वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज, फळं भाजीपाला यांची गरज आपण कशी पूर्ण करणार आहोत? कारण शेवटी आपला देश आज 130 कोटीचा झालेला आहे. एवढी मोठी लोकसंख्या, आपण परदेशावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला अन्नधान्याची स्वयंपूर्णता कधीही सोडून जमणार नाही. एवढं धान्य परदेशातून आयात करून इथल्या लोकसंख्येला पुरवून देणे इतकी आर्थिक उन्नती आपल्याली झालेली नाही. त्यामुळं अन्नधान्याची सुरक्षितता हा विषय आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. देश स्वतंत्र झाला 1947 साली, त्यावेळेला आपल्या देशाची लोकसंख्या ही 37 कोटीच्या आसपास होती आणि त्यावेळेला अन्नधान्याचं उत्पादन हे 50 दशलक्ष टनाच्या आसपास होतं. आज आपली लोकसंख्या 130 कोटीला गेलेली आहे आणि आज आपलं अन्नधान्याचं उत्पादन साधारणतः 265 ते 267 दशलक्ष टनावरती जाऊन पोहोचलेलं आहे. 2030 साली आपली अन्नधान्याची गरज ही साधारणतः 460 दशलक्ष टन 360 दशलक्ष टनांची असेल असा अंदाज आहे. आणि 2050 साली आपल्या देशाची लोकसंख्या 150 लाख कोटीला स्थिरावेल. त्यावेळेला आपली अन्नधान्याची गरज साधारणतः 450 ते 500 दशलक्ष टनाची असणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्या हातामध्ये किती कालावधी आहे? आज 2020 आहे, अजून 30 वर्षाचा काळ आहे. पुढच्या 30 वर्षामध्ये आपल्याला अन्नधान्याचं उत्पादन दुपटीनं वाढवायचं आहे. आज साधारणतः 260-65 ला आहे, ते 500 टनावरती दशलक्ष टनांवर जायचं आहे. मग हे उत्पादन वाढवण्याचं आव्हान आपल्या पुढे आहे. एकीकडे लोकसंख्या प्रचंड वाढत चाललेली आहे. त्या लोकसंख्येच्या मुळे, नागरीकरणामुळं शेतीची जमीन कमी व्हायला लागली आहे. कारण घर बांधण्यासाठी, बाकी विकास कामांसाठी, इंडस्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन भूसंपादन केलं जात आहे. त्यामुळे शेतीची जमीन दिवसेंदिवस कमी व्हायला लागली आहे. एकीकडे शेतीचं पाणी कमी व्हायला लागलंय, शेतीची जमीन कमी व्हायला लागली आहे, खाणारी तोंड मात्र वाढायला लागलेली आहेत. त्यामुळे कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पादन आणि कमीत कमी पाण्यातून जास्तीत जास्त उत्पादन हे सूत्र ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून धरणातलं पाणी, प्रकल्पातलं पाठवणारं पाणी हे दिवसेंदिवस शेतीचं कमी होत जाणार आहे. अशा वेळेला कमीत कमी पाण्यामध्ये अधिकाधिक उत्पादन काढण्याचं आव्हान आपल्या पुढे आहे. आणि त्यासाठी म्हणून मग ठिबक सिंचनाचं तंत्र असेल, तुषार सिंचनाचं तंत्र असेल, सबसर्फेस असेल, हे जे सूक्ष्म सिंचनाचं नवीन तंत्रज्ञानाचं उपलब्ध आहे, त्याचा वापर करण्याशिवाय आपल्या पुढे पर्याय राहिलेला नाही. विशेषतः ऊसासारख्या पिकाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण पाणी वापरतो आहोत. काही लोकांनी अंदाज काढला, याचं गणित मांडलेलं आहे. शिफारशीपेक्षा 5-5, 10-10 पटीने जास्त पाणी वापरलं जात आहे. आज 1 किलो साखर तयार करण्यासाठी किमान 8000 लिटर किंवा त्याहून जास्त पाणी वापरलं जात आहे. पण खरी गरज तेवढी नाहीच आहे. ठिबक सिंचनामध्ये जर तुम्ही पाणी वापरलं, ते तंत्रज्ञान वापरलं ऊसाला, तर त्या 20% पाण्यामध्ये त्या ऊसाची निर्मिती होऊ शकते. आज तुम्ही गणित मांडा, 20 रुपयाला आपण पाण्याची बाटली विकत घेतो.
8,000 लिटर पाणी जर आपण 1 किलो साखर तयार करण्यासाठी वापरत असू तर त्याचा हिशेब मांडल्यात तर लक्षात असं येईल की 1,60,000 रुपयाचं पाणी आपण 1 किलो साखर तयार करण्यासाठी वापरतो. आता एवढं मोलं महागडं पाणी वापरून काय निर्माण करतो आहोत याचं डोकं जाग्यावर ठेवून डोळे उघडे ठेवून शांतपणे विचार करण्याची गरज आहे. पाटानं एवढं प्रचंड पाणी आपण भरतोय, त्या शेतजमिनीचं नुकसान होतंय, ती वाटोळं होत आहे, शेतजमिनी खराब व्हायला लागल्यात. आज महाराष्ट्रातली जवळपास 10 लाख एकरहून अधिक जमीन ही क्षारपड झालेली आहे, अति पाणी वापरानं खराब झालेली आहे, चोपण झालेली आहे, नापीक झालेली आहे. कशासाठी हा एवढा वापर चालू आहे? आणि म्हणून कमी पाण्याचं नवीन तंत्रज्ञान उपलब्ध असताना ते जर आपण वापरू शकलो नाही तर आपल्या इतकं करंट दुसरं कुठे नाही. आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान असं आहे की रिसोर्स टू रूट, झाडाच्या मुळाशीच पाणी आपण दिलं पाहिजे. आपल्याला पाण्याचं महत्व कळलंय का? 5,000 वर्षापूर्वी ऋग्वेदातल्या वरुण सूक्तामध्ये असं सांगितलं, इमा आप शिवतम, पाणी अत्यंत पवित्र आहे. इमा सर्वस्य बेसिजे, ते सर्वांची भरभराट करतं. आणि इमा राष्ट्रस्य वर्धिनी, ते राष्ट्राला उन्नतीकडे घेऊन जातं. ज्या वरुण सूक्तानं 5,000 वर्षापूर्वी पाण्याचं हे महत्व आम्हाला सांगितलं होतं ते आम्हाला अजिबात कळलं नाही, ते आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवलं नाही. आणि म्हणून पाणी मनमानी पद्धतीनं आपण वापरत राहिलो. 750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आज पहिल्या अध्यायामध्ये 25वी ओवी लिहिली आहे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती, का तीर्थे अमुदगाहनी ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ, तैसा पुढती पुढती तोची आणि मिया अभिवंदेला श्री गुरुची. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यात कधी शेती केली नाही त्यांनी पहिल्या अध्यायात आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, झाडाच्या मुळाला पाणी द्या म्हणजे बरोबर आपोआप फांद्या भरतील, उत्तम प्रकारची फुलं येतील, फळं लागतील आणि भरपूर उत्पादन मिळेल. 750 वर्ष झाली ज्ञानेश्वरांनी सांगून. आपल्या डोक्यात काही प्रकाश पडलाय का अजून? आपल्याला अजूनही डुबक सिंचन चालू आहे. भरपूर पाणी भरायचं, दगड टाकायचं, डुबुक वाजलं की आपल्याला वाटतं आता सरी पाण्यानं भरलेली आहे, आपल्याला काहीच आता भरपूर पाणी झालंय, पुन्हा कधी पाणी मिळेल की नाही माहित नाही, आधाशासारखं पाणी भरत राहिलेलं आहे. खालच्या टेल एंडच्या माणसाला पाणी मिळेल का नाही याचा वरचा माणूस विचारच करत नाही. भरपूर पाणी भरून तो जमिनी सगळ्या खराब करतोय, नापीक करतोय. आणि म्हणून आपण नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे, सबसर्फेसचं तंत्रज्ञान आहे की जी ड्रीपची नळी आहे, ठिबक सिंचनाची नळी आहे, ती मुळात पिकाच्या मुळाशीच घाला, डायरेक्ट पिकांच्या मुळांना पाणी मिळेल. सगळ्या जमिनीला पाणी देण्याची आता अजिबात गरज नाही. सगळ्या जमिनी भिजवून पूर्ण करून आपण पाण्याचा नाश करतो, कारण बाष्पीभवनानं पुन्हा पाणी उडूनच जात आहे. निष्कारण उलट तण वाचत आहे, ते तण काढण्याचा खर्च वाढतोय, मजुरी वाढते आहे, पुन्हा त्याच्यासाठी औषधं फवारली जात आहे, तणनाशक मारतोय, ती तणनाशक पाण्यामध्ये मिसळत आहेत, पाण्याची क्वालिटी खराब होते, प्रदूषण वाढत आहे. आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण खतं घालतोय पिकांना मोठ्या प्रमाणावरती, अति पाणी वापरानं ही खतं लिचिंग आउट म्हणजे वाहून जात आहेत, पाण्याबरोबर निघून जात आहेत. याच्यासाठी फर्टिगेशनचं नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे की ठिबक संचामधनच आपण खतं दिली पाहिजे आणि झाडाच्या पिकाच्या मुळाशी जर ती गेली बरोबर खतं तर त्याचा पूर्णपणानं वापर होणार आहे, त्याच्यातनं अन्न रसाची निर्मिती होणार आहे. आणि म्हणून हे जे सगळं नवीन सिंचनाचं तंत्रज्ञान आज उपलब्ध झालेलं आहे ते आपण वापरण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही जर बघायला गेला तर कपाशी सारखं उदाहरण लक्षात घ्या. जवळपास आज 20 वर्ष झाली बीटी कॉटनचा वापर सुरू झालाय. बॅसिलिस थुरिंजेनेसिस
या किडीला प्रतिबंध करू शकेल अशा प्रकारचा जीन घालून नवीन कापसाचं बियाणं बीटी बियाणं तयार करण्यात आलं. महाराष्ट्रातलं परंपरागत क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर मुख्यत्वे पश्चिम विदर्भातलं म्हणजे अमरावती विभागातलं क्षेत्र हे कपाशीचं फार मोठं क्षेत्र होतं. महाराष्ट्रामध्ये 27 लाख हेक्टर पासून 51 लाख हेक्टर पर्यंत कपाशीचं क्षेत्र गेलेलं आहे. आज जर तुम्ही नीट पाहिलं तर पश्चिम विदर्भ, खानदेश, मराठवाडा या तीनही रिजन मध्ये कपाशी हे प्रमुख पीक आहे. पण त्या पिकाची अवस्था काय आहे? दुष्काळी भागातल्या या कपाशीची एकरी सरासरी उत्पादकता 96 किलो आहे. काही ठिकाणी ती 1 किंवा 2 क्विंटल असेल, याच्यापेक्षा जास्तीची उत्पादकता नाही. आज जर तुम्ही ठिबक सिंचनाचा वापर करू शकला, त्या कपाशीला फर्टिगेशन केलं, व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं, तर खानदेश मधलं कपाशीचं उत्पादन हे 36 पासून 42 क्विंटल पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे कपाशीची उत्पादकता इरिगेशन केलं, ठिबक सिंचनातनं पाणी दिलं तर किती वाढू शकते हे सिद्ध झालेलं आहे. लाखो रुपये कपाशीच्या एका पिकातनं शेतकऱ्याला मिळत आहेत आणि ते केवळ 3-4 महिन्यात मिळत आहेत. आज आपल्याला असं वाटत होतं की ऊस लावला, केळी लावली तर त्याच्यातनच पैसे मिळू शकतात, पण इतर पिकांमध्ये सुद्धा अधिक पैसे देण्याचं सामर्थ्य आहे. कपाशी सारखं पीक आहे, कलिंगडासारखं पीक आहे, जेवढं पाणी ऊसाला देतात त्याच्याऐवजी तुम्ही जर अन्य पिकांना सुद्धा पाणी ड्रीपनी देऊन जर वाचवलं तर ही पिकं सुद्धा त्याच्यातनं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर विकसित करता येतील, वाढवता येतील, त्यांचं उत्पादन करता येईल. इतकंच नव्हे तर अधिकाधिक शेतीला आणि अधिकाधिक लोकांना या पाण्याचं वाटप आपण करू शकू. पाण्याचं समन्याय वाटप होईल का हा वादाचा प्रश्न आहे. कारण शेवटी असं आहे की निसर्गानं पाण्याची उपलब्धता सगळ्या ठिकाणी सारखी केलेली नाही. मुळात निसर्गानंच पाण्याची विषमता निर्माण करून ठेवलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनींना आपण पाणी देऊ शकू का सांगता येत नाही. 1960 साली पहिल्यांदा सगो बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पहिला जल व सिंचन आयोग नेमला. तेव्हा त्या आयोगाने असं सांगून ठेवलेलं होतं की महाराष्ट्रातली साधारणतः 26% जमीन ही ओलिताखाली येऊ शकेल, सिंचनाखाली येऊ शकेल. अर्थात त्यावेळेला लिफ्ट इरिगेशन, उपसा जलसिंचन योजना ही संकल्पना विकसित झालेली नव्हती. विजेचा वापर करून पाणी उचलणं आणि ते लांबवर वाहून नेणं ही संकल्पना नसल्यामुळं बर्वे आयोगाच्या अहवालामध्ये या उपसा जलसिंचन योजनेचा विचार केलेला नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक मोठ्या प्रमाणावर उपसा जलसिंचन योजना राबवलेल्या आहेत. कोकणामध्ये फारसं काही होऊ शकणार नाही, कारण कोकणामध्ये लाल रंगाची माती आहे, लॅटराइट सॉइल आहे. या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळं कोकणातल्या पाण्याचा विचारच बर्वे आयोगानं केलेला नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आपल्या तंत्रज्ञानी आव्हान स्वीकारलं आणि जवळपास लहान मोठी अशी 150 धरणं आपण करून कोकणामध्ये आज जवळपास 132-135 टीएमसी पाणी कोकणामध्ये अडवलेलं आहे. खरं तर विचार केला तर दरवर्षी पावसाच्या रूपानं कोकणामध्ये पडणारं पाणी हे 4250 टीएमसी एवढं आहे. इतकं प्रचंड पाणी आहे. पण दुर्दैवाची स्थिती अशी आहे, निसर्ग मोठा गमतीदार आहे. जेव्हा चणे खायला देतो तेव्हा दात देत नाही आणि दात असतील तेव्हा चणे खायला देत नाही. त्यामुळं कोकणामध्ये एवढं पाणी उपलब्ध आहे पण भिजवायला जमीनच नाही. त्यामुळे सगळं पाणी वाहून समुद्राला चाललेलं आहे. आता हे पाणी उचलून वर आणायचं म्हटलं तर त्याच्यासाठी लागणारी एनर्जी सुद्धा खूप मोठी आहे. अनेक लोक असं सुचवतात की जे पाणी समुद्रामध्ये कोकणामधनं वाहून चाललेलं आहे
ते उचलून तुम्ही घाटावरती टाका. पण हे पाणी टाकायला सुद्धा मोठ्या प्रमाणावर वीज लागते आणि ती वीज कुठून आणायची हा फार मोठा प्रश्न आपल्या पुढे आहे. कारण शेवटी विजेचा सुद्धा तुटवडा आहे. आजही आपल्याला शेतीला फक्त जेमतेम 8 तास वीज मिळते आहे, 16 तास आपल्याला वीज मिळत नाही. 24 तास तर पूर्ण दाबानं वीज मिळत नाही. त्यामुळे सिंचन आपल्याला करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. आणखीन एक फार मोठी अडचण आपल्या समोर उभी आहे, ती साधारणतः जिओलॉजीची म्हणजे भूगर्भ रचनेची. महाराष्ट्राचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर 82% भूभाग हा कठीण काळ्या पाषाणापासून बनलेला आहे. बेसाल्ट खडकापासूनची ही निर्मिती आहे आणि या खडकाला छिद्र, रंध्र, भेगा, पोरस भाग नसल्यामुळं पाणी मुरण्याची सुतराम शक्यता नाही. आज जरी आपण असं सांगत असलो की 10 ते 15% पाणी भूगर्भात मिळतं, त्याला शास्त्रीय काहीही आधार उपलब्ध नाही. कारण या कठीण काळ्या पाषाणामध्ये पाणी मुरूच शकत नाही. आणि म्हणून कृत्रिमरित्या हायड्रोफॅक्चरिंग करणं, ज्याला खडकाचं भंजन करणं असं म्हणतात, असा प्रयोग आपण संगमनेरच्या दरेवाडीमध्ये काही प्रमाणात केला. पण हा फार हायड्रोफॅक्चरिंगचा प्रयोग खर्चिक आहे. सगळ्या ठिकाणी आपल्याला असा कृत्रिमरित्या खडक फोडता येत नाही आणि त्याच्यात भेगा निर्माण करता येत नाहीत. त्यामुळं आपल्याला हे पाणी सगळं जमिनीमध्ये मुरवता येत नाही. जिओलॉजीची फार मोठी अडचण आहे आपल्या पुढे आणि म्हणून मग आपल्याला मोठी धरणं बांधण्याशिवाय पर्याय राहत नाही. भूपृष्ठावरती अनेकदा पाणी आपल्याला अडवावं लागतं, पण या भूपृष्ठावरच्या पाण्याबरोबरच आता हे पाणी वापरण्याचं तंत्र सुद्धा अवलंब करणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आज सगळ्या धरणातल्या पाणी म्हणजे घाण पाणी साठवण्याच्या मोठ्या टाक्या असं विकृत स्वरूप त्याला यायला लागलाय. या सगळ्या शहरांचं सांडपाणी आणि मैला आपण धरणांमध्ये सोडतोय, त्यामुळे या सगळ्या पाण्याची गुणवत्ता खराब व्हायला लागलेली आहे. आपल्याला विचार करावा लागणार आहे की या शहरातल्या सगळ्या सांडपाण्यावरती आपल्याला प्रक्रिया करायला पाहिजे, ते स्वच्छ केलं पाहिजे, ते रिसायकलिंग केलं पाहिजे, त्याचा पुन्हा पुन्हा वापर केला पाहिजे आणि ते पाणी आपल्याला शेतीला देता येईल का याचा विचार केला पाहिजे. साधारणतः शहर जे पाणी वापरतात त्यातलं 80% पाणी परत वाहून येतं नदीच्या प्रवाहामध्ये. याला रिजनरेशनचं वॉटर असं म्हणतात. या पाण्यावरती प्रक्रिया करून ते स्वच्छ करून ते आपल्याला शेतीला देता येईल का, या पद्धतीचं सुद्धा नियोजन करण्याची गरज आहे. दुर्दैवानं अजून या पाण्याचा आपण वापर केलेला नाही, ते स्वच्छ केलेलं नाही. अनेक नगरपालिका, महानगरपालिका, शहर, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या दृष्टीने विचार केलेला नाही. इंडस्ट्री या सगळ्यांनी पाणी जे प्रदूषित होत आहे ते पुन्हा पुन्हा स्वच्छ करणं, पुन्हा पुन्हा रिसायकलिंग करणं, पुन्हा पुन्हा वापरणं या दृष्टीनं नियोजन करण्याची गरज आहे. आणि त्याच्यातनं नंतरही जे पाणी येणार आहे नदीच्या पात्रामध्ये किंवा ओढे ओहोळमध्ये, ते पाणी आपल्याला शेतीला कसं वापरता येईल, ते ठिबक सिंचनामध्ये कसं स्वच्छ करून वापरता येईल, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स, वॉल कसे विकसित करता येतील, या सगळ्याचा विचार करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आता नवीन पद्धतीचं सूत्र असं आहे की कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला काढायचं आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी घोषणा दिलेली आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप. पाण्याच्या थेंबातनं अधिकाधिक उत्पादकता आपल्याला कशी वाढवता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं जेव्हा किफायतशीर पिकांचा म्हणजे फळबागांचा विचार आपण करतो, त्यावेळेला फळबागा उभारणीचं नवीन सूत्र आता आपण स्वीकारण्याची गरज आहे.
जैन इरिगेशननं गेल्या 10 वर्षामध्ये सघन लागवडीचं, अतिसघन लागवड म्हणजे ज्याला आपण हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणतो, ती फळबाग लागवड पद्धत अनेक पिकांमध्ये विकसित केलेली आहे. जसं ठिबक सिंचनाचं तंत्रज्ञान जैन इरिगेशननं जळगावला जवळपास 52 पिकांच्या मध्ये यशस्वी केलेलं आहे. म्हणजे अगदी भाताचं पीक सुद्धा ड्रीपवर घेता येतं आणि प्रवाही पद्धतीनं तुम्ही जो भात घेता त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट उत्पादन हे ड्रीपवरच्या भाताचं मिळू शकतं. ही गेली 15-20 वर्षापासून सिद्ध केलेलं आहे. आज चित्र असं आहे की तुम्ही भाताचं पीक असू द्या, गव्हाचं पीक असू द्या, ज्वारीचं पीक असू द्या, ज्वारी तर ड्रीपवर घेतली तर वर्षभर ड्रीपवरती ज्वारीचं पीक घेता येऊ शकतं. म्हणजे धान्य पण मिळू शकतं आणि जनावरांच्या चाऱ्याची, खाद्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. हे जैन इरिगेशननं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की भाताच्या पिकाला खचाखच भरली पाहिजेत. अजिबात गरज नाही. उलट त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर मिथेन वायूची निर्मिती होते, खूप मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होतं आणि म्हणून भाताच्या पिकावरती आता बंदी आणा, पाटाला पाणी द्यायचं बंद करा, अशा प्रकारची भूमिका प्रगत राष्ट्र आपल्याबद्दल घेऊ लागलेली आहे. ड्रीपवर जर उत्तम पद्धतीचा राईस जळगावच्या जैन हिल्सवर शेतकऱ्यांना यशस्वी करून दाखवलेला आहे. दरवर्षीच्या खरीप हंगामामध्ये किमान 5 एकरवरती जैन इरिगेशन हा प्रयोग करतो. या पद्धतीनं कोइंबतूरला, अन्य ठिकाणी केरळमध्ये सुद्धा प्रयोग केलेले आहेत. पण शेतकऱ्याची मानसिकताच अजून तयार झालेली नाही की ड्रीपवरती राईस येऊ शकतो. आज आपण आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. सीइंग इज बिलिव्हिंग असं म्हणतात. आपण डोळे उघडे ठेवून बघायला तयार आहोत का? शेतकऱ्यांनी खरं तर हे सगळे प्रयोग जाऊन पाहायला पाहिजे. अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये आज आपण 4x2 वरती जर लागवड केली मीटरवरती तर एकरी 500 आंब्याची झाडं असतात. 4x1 मीटर वरती लागवड केली तर एकरी आंब्याची 1000 झाडं असतात. पूर्वी विद्यापीठाने आपल्या शिफारस केली होती 10x10 मीटर वरती लागवड करा. परंपरागत पद्धतीने आपण ही लागवड करत आलो. एकरी फक्त 40 झाडं बसतात. 40 झाडं जर एकरी आंब्याची बसली तर ही शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, इकॉनॉमिकली व्हायबल होत नाही, किफायतशीर होत नाही, तेवढं उत्पादन येत नाही. 2 झाडांच्या मधलं एवढं मोठं अंतर जर राहिलं तर ती जमीन पडीक राहते. आणि बऱ्याचदा मग आपण असं विचार करतो की पडीक जमीन ठेवण्यापेक्षा याच्यामध्ये दुसरी आंतरपिकं घेऊ, इंटरक्रॉप घेऊ. आणि मग बऱ्याचदा हे इंटरक्रॉप हेच आपलं मुख्य पीक बनतं आणि मुख्य जे पीक असतं त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे बऱ्याचदा झाडं जळून जातात. तुम्ही जर महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर 1990 सालापासून आपण महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबवत आलो. जवळपास महाराष्ट्रामध्ये आपण या फळबागांचं क्षेत्र 18 लाख हेक्टर पर्यंत नेलं होतं. म्हणजे ज्या वेळेला आपण 90 साली ही फळबाग योजना सुरू केली त्यावेळेला महाराष्ट्रातलं फळबाग क्षेत्र फक्त 2 लाख हेक्टरवर होतं. ते आपण 18 लाख हेक्टरवर येऊन गेलो. पण आता पुन्हा ते क्षेत्र 8 लाख हेक्टरवरती 7.5 ते 8 लाख हेक्टरवर येऊन पोहोचलेलं आहे. दुष्काळामुळे असेल, पाणी कमी पडल्यामुळे असेल, आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे असेल, पुन्हा बागा जळून गेलेल्या आहेत आणि बागा तुटलेल्या आहेत. आणि म्हणून जर आपल्याला 2 पैसे अधिक मिळवायचे असतील, शेवटी शेती कशासाठी करतो? शेतकऱ्याची आर्थिक उन्नती हा महत्वाचा मुद्दा आहे की नाही? म्हणजे देशाची अन्नधान्याची स्वयंपूर्णता महत्वाची का शेतकऱ्याची आर्थिक उन्नती महत्वाची? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? कुणी देवो न देवो आपल्या दृष्टीनं हे उत्तर आहे की आमची आर्थिक उन्नती होणं जास्त महत्वाचं आहे आणि आम्ही शेती करतो ते आम्हाला 2 पैसे अधिकचे मिळावेत, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण व्हावं, आमचा संसार उत्तम पद्धतीने चालावा.
म्हातारपणासाठी म्हणून आम्हाला काही तरतूद ठेवता आली पाहिजे. आम्हाला आरोग्यासाठी पैसे लागतील, मेडिकलसाठी पैसे लागतील, आणि म्हणून 2 पैसे अधिक शेतीतनं मिळवणं हे काही चुकीचं आहे का? आपण कष्ट करतो आहोत, या कष्टाचा घामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे असं जर वाटलं त्यात काही चूक नाही. पण हा पैसा मिळवायचा कसा? तर त्याच्यासाठी ही सगळी नवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. परंपरागत पद्धतीने शेती करून आपल्याला पैसे मिळणार नाहीत. आपली शेतकऱ्याची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. नवीन बदल स्वीकारण्याची गरज आहे. या नवीन पद्धतीच्या फळबागा जर आपण उभ्या करू शकलो, अतिसघन लागवडी, एकरी 1000 झाडं, 500 झाडं याप्रमाणेच सूत्र जसं आंबा पिकामध्ये यशस्वी झालेलं आहे. जैन इरिगेशननी हे सगळे प्रयोग जैन हिल्सवर केलेले आहेत, महाराष्ट्राच्या अनेक भागात केलेले आहेत. आज आपण बघतो की जैन इरिगेशननं मोठ्या प्रमाणावरती बाहेरून मोसंबीची रोपं आणून त्याचं टिश्यू कल्चर सक्सेस केलेलं आहे. आणि व्हॅलेन्शिया, नेवल, नटाल, पेरा, हॅमलिन यासारख्या रसाच्या जाती मोसंबीच्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. आज आपण चित्र बघतो की विदर्भामध्ये जी संत्र्याची लागवड आहे ते मँड्रिन वर्गातलं संत्र आहे, ते लूज सालीचं आहे, त्याला किपिंग क्वालिटी नाही, ते जास्त दिवस टिकू शकत नाही, आणि जगामध्ये जो ज्यूस काढला जातो तो सायनेन्सिस वर्गातल्या संत्र्याचा काढला जातो, मोसंबीचा काढला जातो. मँड्रिन वर्गातलं संत्र हे बेसिकली मुख्यत्वे टेबलावरचं फ्रूट म्हणून खाल्लं जातं. खरं तर हे मूळ चायनीज फळ आहे, म्हणून त्याचं नाव सुद्धा पोंकान चायनीज मँड्रिन ऑरेंज असं आहे. त्यांच्याकडचं हे धार्मिक फळ आहे. नववर्षाला ते एकमेकांना फळं देतात, देवाच्या पुढे जाऊन फळ ठेवतात. जसं आपलं नारळ हे धार्मिक फळ आहे, तसं चायनाचं संत्र हे धार्मिक फळ आहे. आज विदर्भातली संत्र्याची लागवड कमी कमी व्हायला लागलेली आहे आणि सीताफळाची लागवड वाढायला लागलेली. याचं कारण काय? संत्र्याच्या बागा तुटतायत कारण या सगळ्या बागा परंपरागत पद्धतीच्या आहेत. आपण जैन इरिगेशनने जी नवीन पद्धतीची मोसंबी विकसित केलेली आहे, जी स्वीट ऑरेंज ज्याला आपण म्हणतात, त्या लावण्याची आवश्यकता आहे. कारण या व्हरायटीमध्ये 60 ते 80% जवळपास रसाचं प्रमाण आहे. हे जे नवीन तंत्र आहे हे जर आपण स्वीकारलं नाही तर काळाच्या ओघात आपण मागे पडणार आहोत. कारण शेवटी असं आहे की ह्या लागवडीतनं आपली उत्पादकता वाढणार आहे आणि या फळबागांसाठी बारमाही पाणी देण्याचं ठिबकमधनं तंत्र विकसित झालेलं आहे. कोकणामध्ये गेल्या 100 वर्षापासून आंब्याची लागवड होते आहे. काय आंब्याची उत्पादकता आहे हो? संबंध रत्नागिरी सिंधुदुर्गची उत्पादकता 2 टन किंवा त्याच्याहून कमी आहे. आज आंध्रांच्या बेंगनपल्लीची उत्पादकता 13 टनाच्या आसपास आहे. इस्रायलमध्ये भूमध्य समुद्र किनारी त्यांनी बाहेरून आणून ज्या आंब्याच्या जाती लावल्या आहेत त्यांची हेक्टरी उत्पादकता 18 ते 20 टनाची आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये विलायकोलंबन नावाचा बाटा वापरून जी नव्याने आंब्याची लागवड केली जाते त्याची हेक्टरी उत्पादकता 40 टनाच्या आसपास आहे. 40 टनाच्या खाली उत्पादन घेणं त्यांना परवडतच नाही. मग विचार करा, आपली उत्पादकता 2 टनाची, त्यांची 40 टनाची. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतलं शेतीमाल निर्यातीचं युद्ध जेव्हा सक्षमपणानं लढून जिंकायचं असं आपण म्हणतो त्यावेळेला या उत्पादकतेचं अंतिम टोक आपल्याला गाठलं पाहिजे आणि त्याच वेळेला उत्पादन खर्च हा अत्यंत खालच्या पातळीला आणला पाहिजे. उत्पादन खर्च कमी झाल्याशिवाय आणि उत्पादकता वाढल्याशिवाय आपण स्पर्धा जिंकू शकणार नाही, स्पर्धेत टिकू शकणार नाही. आणि ही स्पर्धा जिंकायची, हे उत्पादन वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी ही अतिसघन लागवड, हे ड्रीप सारखं तंत्रज्ञान, सबसर्फेस सारखं तंत्रज्ञान आपल्याला वापरावं लागणार आहे. अतिसघन लागवडीमध्ये आपल्याला
पाणी पिकांना बारमाही देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. ठिबक मधनं रोज तास 2 तास का होईना फर्टिगेशन करणं, पाणी देणं, आपल्याला जसं रोज खायला लागतं तसं त्या झाडांना, त्या पानांना, त्याच्या फांद्यांना रोज अन्न आपल्याला घालता आलं पाहिजे. आणि ते जर ठिबक सिंचनामधनं देता आलं तर आपण या फळबागा उत्तम पद्धतीनं उभ्या करू शकणार आहोत. याच्यासाठी मग झाडं बुटकी ठेवणं, ती फार उंच वाढू न देणं, मुख्यत्वे दक्षिणोत्तर दिशेनं झाडांची लागवड करणं, म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश त्या झाडांना मिळेल, सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर केला जाईल आणि मग त्या साधारणतः पूर्व पश्चिम दिशेनं झाडावरती फळं धरणं आणि मग पूर्व पश्चिम दिशेनं 2 झाडांमधलं अंतर वाढवीत नेणं, दक्षिणोत्तर दिशेनं झाडं चिकटायला आली तरी हरकत नाही. प्रुनिंग करणं, फांद्या व्यवस्थित दरवर्षी छाटणं, या झाडांना आकार देणं. तुम्ही बघितलं असेल तर वेगळ्या पद्धतीनं बरोबर अशा फांद्या कटिंग करायच्या की वरून येणारा सूर्यप्रकाश हा बरोबर प्रत्येक फांदीमध्ये आतमध्ये शिरला पाहिजे, खाली गेला पाहिजे आणि प्रत्येक फांदीवरती मोजून फळं धरण्याचं तंत्रज्ञान आपण विकसित करायला पाहिजे. त्या सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करून अशी कॅनोपी आपण तयार करू शकलो पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त फळं आपल्याला लागली पाहिजेत आणि मोजून फळं जेव्हा धराल त्यावेळेला त्याचा आकार उत्तम होईल, त्याच्यामध्ये उत्तम रंगाचा, रूपाचा, चवईचा, वासाचा निर्माण होईल. मॅन इट्स विथ हिज आईज फर्स्ट असं इंग्रजीमध्ये वाक्य आहे. कोणतीही गोष्ट माणसाचे डोळे पहिल्यांदा खातात. जेव्हा या पद्धतीचं उत्तम तंत्रज्ञान आम्ही वापरलेलं असू, झाडाच्या मुळांनाचा मी पाणी दिलेलं असेल, सबसर्फेसनं दिलेलं असेल, रिसोर्स टू रूटचं तंत्र वापरलेलं असेल, मल्चिंग सारखं नवीन तंत्रज्ञान वापरलेलं असेल जेणेकरून बाष्पीभवन होणार नाही, तण वाढणार नाही, कुठली खालून कीड लागणार नाही, खोडकिडा लागणार नाही झाडांना, ओल पुरेशी वापसा स्थिती कायम राहील. हे मल्चिंगचे फायदे आहेत. आणि म्हणून मल्चिंग करून आपण हे सगळं नवीन तंत्रज्ञान जर केलं याच्यामध्ये, आज नवीन गोष्ट आहे की बागेमध्ये बाजूनं दाट फेन्सिंग करण्याची आवश्यकता आहे. किती लोक केळीच्या बागेला फेन्सिंग करतात? ज्या वेळेला रात्री कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो त्यावेळेला तो आपल्या कुंपणाच्या बाहेर जाताच कामा नये. जो कार्बन डायऑक्साईड तयार झालाय तो आपल्याच झाडांना मिळायला पाहिजे. या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपण सगळ्या फळबागांच्या भोवती दाट झाडं लावली पाहिजेत आणि जेणेकरून बाहेरचा गरम हवा आतमध्ये शिरणार नाही आणि आपल्याकडे तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर जाणार नाही. या पद्धतीनं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पाण्याची उपलब्धता जेव्हा कमी जास्त होत जाईल त्यावेळेला आपल्या हाताशी संरक्षित पाणी असलं पाहिजे. म्हणून आपल्याला या पुढच्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी शेततळ्यांचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. ही शेततळी करत असताना त्याच वेळेला शेततळ्यातलं बाष्पीभवन सुद्धा आपल्याला रोखायचं आहे आणि म्हणून शेततळ्यांच्या बाजूने सुद्धा दाट झाडं लावण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जर जालना जिल्ह्यामध्ये कडवंचीचा प्रयोग पाहायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास हजारो शेततळी त्या कडवंचीमध्ये तयार झालेली आहेत आणि त्या सगळ्यांनी आता शेततळ्यांच्या भोवती दाट फेन्सिंग केलेली झाडं लावलेली आहेत की जेणेकरून गरम हवा बाहेरची बाजूची वाहून येऊ नये आणि बाष्पीभवन होऊ नये. जेवढं कमीत कमी बाष्पीभवन आपण करू, पाणी शेततळ्यातलं राखू शकू, तेवढं आपल्याला ते उन्हाळ्याच्या प्रसंगी अडचणीच्या वेळेला वापरता येणार आहे. आणि म्हणून जेव्हा सरप्लस पाणी असतं, खरीपामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी उपलब्ध असतं तेव्हा ते शेततळं भरून ठेवायचं. या दृष्टीनं शेततळ्यांच्या मधनं या ग्रामीण शेतीला संरक्षित पाण्याचा आधार देण्याचं तंत्र आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. कारण शेतीचं पाणी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो आहे की दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. आजच्या इतकं पाणी पुढच्या 10 वर्षात मिळणार नाही.
कारण लोकांना प्यायला पाणी लागणार आहे. शहरं वाढत चाललेली आहेत. अशा वेळेला शेतीच्या पाण्यावरती आक्रमण होणार आहे. तुम्हाला हा विषय कदाचित आवडणार नाही सांगितलेला, पण आज तुम्हाला सावध करण्याची गरज आहे, म्हणून हे इतक्या स्पष्टपणानं मी सांगतो आहे. आपण हे सगळी शेती दिवसेंदिवस ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सबसरफेस, रिसोर्स टू रूट ही नवीन तंत्रज्ञान वापरून त्या दृष्टीनं विचार करायला, अंमलबजावणीला सुरुवात केली पाहिजे. आणखीन एक विषय फार महत्वाचा आहे, तो म्हणजे या पुढच्या काळामध्ये संबंध धरणातलं, प्रकल्पातलं, तलावातलं पाणी हे आज आपण नदी, नाले, ओढे, ओहोळ याच्यामध्ये सोडून देतोय प्रवाही पद्धतीनं, आणि लोकांनी ते उचलावं असं गृहीत धरतोय. हळूहळू हे पाणी आपल्याला सोडणं बंद करावं लागणार आहे. कारण याच्यातनं पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वेस्टेज होतोय, नाश होतोय. ते पाणी बाष्पीभवनानं मोठ्या प्रमाणावर उडून जात आहे, भूगर्भामध्ये जिरून जात आहे. कुठं पाणी जात आहे माहित नाही. उताराच्या दिशेनं पाणी नेहमी निघून जातं. हा निसर्गाचा नियम आहे, आपल्या हातात काहीच नाही. आपल्याला डोळ्यांना दिसत नाही भूगर्भातनं पाणी चाललंय कुठं ते. आणि त्यामुळे परिस्थिती काय आहे आपली सिंचनाची कुशलता. याचा अर्थ काय, जे धरणातनं पाणी आपण सोडतो ते पिकाच्या मुळाशी पोचेपर्यंत जवळपास 60 ते 65% किंवा 70% पाणी हे वाया गेलेलं असतं. फक्त 30 ते 35% पाणी हे पिकाच्या मुळाशी जाऊन पोचतं. पाण्याची हा केवढा मोठा नाश आहे हे लक्षात घ्या. एकीकडे आपण असं म्हणायचं की आमच्याकडे पाण्याचा तुटवडा आहे, पाण्याची दुर्मिळता आहे, दुसरीकडे या पद्धतीनं पाण्याचा आपण नाश करायला लागलेलो आहे. त्यामुळे इस्रायल सारखे किंवा अन्य प्रगत राष्ट्र असं म्हणतात की खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पाण्याची उपलब्धतेचं कमतरता असा आहे अशातला भाग नाही, नियोजन नाही. दुष्काळ जो आहे तो नियोजनाचा आहे. मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित गैरवापर पाण्याचा आज महाराष्ट्रात चालू आहे, म्हणून आपल्याला खरी मोठी अडचण आहे. आज महाराष्ट्रामध्ये जेवढा पाऊस पडतो आणि जेवढा पाणी महाराष्ट्रामध्ये याच्या सगळ्या नदी खोऱ्यातनं उपलब्ध होतं, त्याचा जर पूर्ण पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आपण करू शकलो आणि या थेंबावरती आपण उत्पादकता मोजायचा निर्णय केला, त्याचा बारकाईनं काटेकोर वापर केला, तर आपली 70-80% जमीन सहज भिजू शकणार आहे. 1996 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा जलसिंचन आयोग नेमलेला होता. या आयोगामध्ये आपल्या जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भंवरलाल जैन हे सदस्य होते. या आयोगाने असा अहवाल सरकारला 98 साली दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या जर सगळ्या पाण्याचा जेवढा लवादानी आपल्या वाट्याला दिलेलं पाणी आहे त्या पाण्याचा पूर्णपणानं बारकाईनं वापर केला, ठिबक सिंचन पद्धतीनं, काटेकोर पद्धतीनं पाण्याचा वापर केला, तर महाराष्ट्रातली जवळपास 50 ते 60% जमीन आपण ओलिताखाली नेऊ शकू. याचा दुसरा अर्थ मित्र लक्षात घ्या की 50% जमीन ही महाराष्ट्रातली कायम पावसावर अवलंबून राहणार आहे. चितळे आयोगानं तर असं सांगून ठेवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या पाण्याचा नीट वापर केला तर 19 लाख हेक्टर जमीन ही बारमाही ओलिताखाली येऊ शकणार आहे. महाराष्ट्राचं चित्र काय आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण जमीन 210 लाख हेक्टर आहे. त्याच्यातली साधारणतः 180 लाख हेक्टर जमीन ही शेतीच्या लागवडीला एक योग्य आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, जर 180 लाख हेक्टर जमीन शेतीच्या लागवडीखाली असेल आणि त्यातल्या 19 लाख हेक्टर जमिनीला पाणी मिळणार असेल बारमाही, म्हणजे समजा गृहीत धरा की 20 लाख हेक्टरला पाणी मिळणार आहे 180 मधल्या 20 लाख हेक्टरला. याचा अर्थ असा आहे की 160 लाख हेक्टर जमीन ही बारमाही इरिगेशन होऊ शकणार नाही. मग
सगळे जर 50% होणार असेल तर याचा अर्थ असा आहे की 180 मधली 50% भिजणार म्हणजे 90 लाख हेक्टर जमीन ला सिंचनाची ओलिताची व्यवस्था होणार आहे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची 90 लाख हेक्टर जमीन ही कायम कोरडवाहू राहणार आहे, पावसाच्या वरती अवलंबून राहणार आहे आणि या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं तोंड हे आकाशाकडे लागलेलं असणार आहे. अशा वेळेला आपण जर कमी पाणी वापरू शकलो, या ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा, तुषारचा, सबसर्फेसचा, रिसोर्स टू रूटचा, हे सगळं मल्चिंग करणं, वेगवेगळं मल्चिंग प्लॅस्टिकचंच केलं पाहिजे असं काही नाही. निसर्गातला काडा कुडा कुचरा, गवत, भाताचं साळवण असेल, गव्हाचं काड असेल, हे जे नैसर्गिक काडी कचरा आहे, द्राक्षाच्या काड्या असतील, याचा सुद्धा वापर तुम्ही मल्चिंग म्हणून करू शकता. अनेक लोकांना सांगून झालं ऊसाचं पाचट जाळू नका. किती लोकांना ऐकताय? या पाचट हे उत्तम मल्चिंग आहे, ते चांगलं पुसतंय, त्याच्यातनं चांगलं ऑर्गॅनिक खत तयार होऊ शकतंय. पण अनेक लोक समजून घ्यायला तयार नाही. एक विचित्र प्रकारची मानसिकता शेतकऱ्याची सुद्धा बनलेली आहे आणि त्याच्यातनं त्यांना बाहेर पडण्याची फार मोठी गरज आहे. आज आपण सगळेजण असं बघतोय, आपल्याला मोठमोठ्या प्रमाणावर फळबागांसाठी सुद्धा मल्चिंग करावं लागतंय. प्लास्टिकचं मल्चिंग करण्यापेक्षा हे जर ऑर्गॅनिक सेंद्रिय मल्चिंग केलं तर आपली फार मोठी खताची गरज त्याच्यातनं भागू शकणार आहे. आज आपण पेरू असू द्या, चिक्कू असू द्या, पपई असू द्या, डाळिंब असू द्या, या शिवाय आणखीन तुम्ही जर बघितलं तर सीताफळ, अंजीर यासारख्या सुद्धा पिकांमध्ये हाय डेन्सिटी, अल्ट्रा हाय डेन्सिटीचं तंत्रज्ञान वापरायला लागलेलं आहे. काही लोक तर आता पॉली हाऊस मध्ये, शेडनेट मध्ये फळबागा उभ्या कराव्यात असा विचार मांडलेला लागले. काही लोकांनी त्या दृष्टीने प्रयोग सुरू केलेला आहे. नुकताच वाघापूरला गणेश जाधव या मुलानं पॉली शेडनेट मध्ये, पॉली हाऊस मध्ये अंजिराची लागवड केली. त्याचा आधी गुलाबाचं फुलाचं ग्रीन हाऊस होतं, ते त्यांनी काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी अंजिराची लागवड केली. मार्च एप्रिल मध्ये त्याच्या अंजिराचं उत्पादन सुरू झालं आणि 90 ते 100 ग्रॅमचं एक अंजीर निघालं. आज जवळपास 80 ते 100 रुपये किलो अंजीर जात आहे. जर शेडनेट मध्ये जैन इरिगेशनच्या सहकार्यानं काही कंपन्या नाशिक सारख्या ठिकाणी असतील, अनेक ठिकाणी आता आंब्याची लागवड, द्राक्षाची लागवड ही ग्रीन हाऊस मध्ये, शेडनेट मध्ये करण्याचा विचार करतायत. तसा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. आपल्याला विचार करावा लागेल की परंपरागत पद्धतीनं झापडं लावून आपल्याला ही शेती करता येणार नाही. आपल्याला हे नवीन तंत्रज्ञान सिंचनाचं वापरण्यासाठी सरकारच्या सबसिडीवर अवलंबून राहण्याची अजिबात गरज नाही. 250 वर्षापूर्वी कार्ल मार्क्सनं सांगितलं होतं की सरकार नावाच्या संस्थेचं आमच्या जीवनातलं महत्व कमी कमी होत जाणार आहे. तेव्हा लोक कार्ल मार्क्सला हसले होते. आज चित्र आपण बघतो आहे, सरकार आपल्या जबाबदाऱ्या कमी करायला लागलेला आहे. आणि म्हणून आपण असं बघतो बीओटी खाजगी तत्वावरती, जसं रस्ते आपण बघितले, टोल नाके केलेले आहेत, खाजगी लोकांनी खर्च करावे, ते आपण टोल भरतो. त्याला सरकारच्या सबसिडीवर अवलंबून राहू नका. सरकार सगळ्यांना सबसिडी देऊ शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत सरकारच्या पुढे भीक कशा करता आपण मागतोय, कशा करता लाचारी पत्करतोय. असा किती खर्च आहे ठिबक सिंचनाचा, सूक्ष्म सिंचनाचा? अहो, एका वर्षात पैसे वसूल होत आहेत सगळे. जर ठिबक सिंचनाचा पाईप तुम्ही 18 आणि 20 वर्ष वापरू शकला, आज तुम्ही जर अकोल्यातल्या तेलारा तालुक्यातल्या विजय इंगळ्यांची कापसाची शेती बघायला गेला, गेली 20 वर्ष ठिबक संच ते वापरतायत. उत्तम पद्धतीने वापर चालू आहे. वापर झाल्यावर नळ्या व्यवस्थित काढल्या, गुंडाळून ठेवल्या, साहित्य नीट सांभाळलं देखलं तर 20 वर्ष ठिबक सिंचनाच्या साहित्य काहीच अडचण नाही, चालू आहे व्यवस्थेमध्ये. तीच गोष्ट पाईपाची आहे. पीव्हीसी पाईप असेल, एचडीपी पाईप असेल, 100 वर्षाचं आयुष्य आहे. आम्हाला कळतच का नाही सरकारला
की कशाला सिमेंटचा आणि लोखंडाचा पाईप पाहिजे. त्यांचा खर्च फार मोठा आहे. लोखंडाचा पाईप गंजतोय 15, 20, 30 वर्षानंतर पाण्याची क्वालिटी खराब होते, सगळं प्रदूषित होत आहे. सिमेंटचे पाईप सारखे फुटतायत, त्याचे जॉईंट्स तुटतायत. आजही आमची सरकार त्या टेंडरमध्ये अटी घालताय. सिमेंटचा पाईप, लोखंडाचा पाईप कशासाठी पाहिजे? जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाईप उपलब्ध आहेत, आज एसडीपी सारखा पाईप आहे, एका सेकंदाला 6 ते 8 हजार लिटर पाणी वाहून नेऊ शकेल एवढे एसडीपी पाईप उपलब्ध आहेत. एवढं तंत्रज्ञान प्रगत आहे जगामध्ये झालेलं. 100 वर्ष या पाईपाला काहीही होत नाही. त्यांच्यामुळे विजेचा खर्च कमी होतोय. आपण हे नवीन तंत्रज्ञान आहे, या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकलं पाहिजे, त्याच्याबाबत आग्रही राहिलं पाहिजे आणि तरच आपला खर्च कमी होणार आहे. आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे, उत्पादकता वाढवायची आहे, त्याच वेळेला उत्पादन खर्च कमी करायचा आहे. त्याच्यासाठी या सगळं तंत्रज्ञान स्वीकारायचं आहे. चितळे आयोगानं सांगितलं 20 वर्षामध्ये सगळ्या पाणी वापर सोसायट्या निर्माण करा आणि या पुढच्या पाण्याचं वाटप, शेतीचं पाणी हे 2 सूत्रांच्या आधारे केलं पाहिजे. ते म्हणजे सोसायट्यांमार्फत पाणी वाटप केलं पाहिजे आणि घनमापन पद्धतीनं मोजून पाणी दिलं पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर माळीनगरला जो सहकारी साखर कारखाना आहे, माळी सहकारी साखर कारखाना माळीनगरचा, 1932 सालापासून पाणी मोजून घेतोय आणि काटेकोर पद्धतीनं वापरतोय. म्हणजे आता जवळपास त्याला सुद्धा 80-90 वर्ष होत आलेली आहेत. याचा अर्थ पाणी वापरण्याची पुष्कळ अनुभव, माहिती पूर्वीपासून लोकांना आहे. आपण अजून ते आपल्या शरीराला वळण लावून घेतलेलं नाहीये. एक शिस्त स्वतःच्या शरीराला लावणं फार गरजेचं आहे. पाणी ही फुकट मिळणारी गोष्ट आहे. दरवर्षी पाऊस पडतो आणि मुबलक पाणी मिळतं, हा चुकीचा गैरसमज आहे. पाणी या गोष्टीला काही किंमत आहे, ती इकॉनॉमिक कमॉडिटी आहे, तिला आर्थिक मूल्य आहे, ती वाहून न्यायला सुद्धा खर्च आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेणं हे खर्चिक काम आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळं पाणी बंदिस्त पाईपातनं या पुढच्या काळात न्यावं लागणार आहे. आणि हे जर पाणी बंदिस्त पाईपातनं आपण शेतापर्यंत नेलं आणि तिथून ठिबक सिंचनातनं डायरेक्ट पिकाच्या मुळाशी दिलं तरच आपण सिंचनाची कुशलता 80-90% नेऊ शकणार आहोत. आज इस्रायलची सिंचनाची कुशलता 98% आहे. ऑस्ट्रेलियाची सिंचनाची कुशलता 90% पुढे गेलेली आहे. जगातले अनेक प्रगत देश जे शेतीमध्ये पुढारलेले देश आहेत त्यांची सिंचनाची कुशलता 80 ते 90% पुढे आहे आणि आपली मात्र 30 ते 35% आसपास आहे. म्हणजे निसर्गाने इतकं भरभरून पाणी दिलेलं आहे. दुर्दैवानं आम्ही ते नीट वापरलेलं नाही, आम्ही त्याचं नियोजन केलेलं नाही. आमची झोळी फाटकी आहे, आम्ही कपाळात करंटे आहोत, म्हणून आम्हाला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे. निसर्गाने आपल्याला कमी पाणी अजिबात दिलेलं नाही. उलट आपल्याकडे किती प्रचंड पाणी आहे. भारतातल्या पाण्याचा तुम्ही जर विचार केला तर दरवर्षी पावसाच्या रूपानं भारतातल्या नद्यांमध्ये पडणारं जे पाणी आहे, वाहून जाणारं, ते 67,000 टीएमसी पाणी आहे. एकट्या ब्रह्मपुत्रेमध्ये 20,000 टीएमसी पाणी आहे. गंगेमध्ये 17,000 टीएमसी पाणी आहे. ब्राह्मणी आणि वैतरणी मधलं पाणी साधारणतः 3,000 टीएमसीच्या आसपास आहे. गोदावरीतलं पाणी 3,700 टीएमसी आहे. कृष्णेतलं पाणी 2,800 टीएमसीच्या आसपास आहे. आपल्याला पाण्याची कमतरता नाही. कावेरीतलं पाणी सुद्धा 950 टीएमसी आहे. आज आपण असं बघतो की तमिळनाडू आणि कर्नाटकामध्ये कावेरीच्या पाण्याहून गेली संघर्ष चालू आहे. गेली 150 वर्ष आता जवळपास होत आली हा संघर्ष चालू आहे. कशासाठी चालू आहे? भाताच्या पिकाला मुबलक पाणी या दोन्ही राज्यांना भरायचं आहे म्हणून हा संघर्ष आहे. हे जर पाणी भाताच्या पिकाला तुम्ही ड्रीप न दिलं तर याच्यापेक्षा तिप्पट उत्पादन होईल आणि निम्म सुद्धा पाणी लागणार नाही. पण आमची मानसिकता विचित्र आहे. आम्हाला मुबलक पाणी वापरायचंय आणि कमी उत्पादन मिळवायचं आहे.
ही भूमिकाच मुळात चुकीची आहे आणि म्हणून ही बदलण्याची गरज आहे. अति पाणी वापरानं सुद्धा आम्ही आमच्या जमिनी सगळ्या खराब करायला लागलेलो आहोत. आज मोठ्या प्रमाणावरती जमिनी क्षारपड झालेल्या आहेत, चोपण झालेल्या आहेत. त्यांच्या पुन्हा सुधारण्यासाठी आमच्या जैन इरिगेशननी नवीन पाईप काढलेला आहे. तो पाणी करावा लागतोय, चर काढावे लागतायत, ते पाणी क्षारपड झालेलं बाहेर काढून द्यावं लागतंय. काही प्रमाणात लोकांनी हे प्रयोग सुरू केलेले आहेत. पण या जमिनी ज्या खराब झालेल्या आहेत त्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम करण्यासाठी फार मोठा खर्च आपल्याला करावा लागणार आहे. जवळपास एकरी 1,00,000 रुपये खर्च करावा लागतोय. अति पाणी वापरानं आपण या सगळ्या जमिनी खराब करतो आणि मग पुन्हा त्या खराब झालेल्या जमिनी दुरुस्त करण्याच्या मागे लागतो. तिथं 1,00,000 रुपये एकरी घालवण्यापेक्षा आपण जर हे 20-25 हजार रुपयात ठिबक संच बसवला तर आपला खर्च वाचेल की नाही. कशासाठी 1,00,000 रुपये खर्च करायचे? त्याच्याऐवजी त्याच्या कितीतरी पेक्षा कमी पैशामध्ये आपलं उत्तम पीक येणार आहे. आपली फळबाग असू द्या, आपला भाजीपाला असू द्या. आज उत्पादकता केवढी लोकांची वाढली, स्पर्धा कुठं गेलेली आहे ते तुम्ही नीट बघण्याची फार मोठी गरज आहे. आज आपण सगळ्यांनी चित्र पाहिलेलं आहे. 6 महिने वर्षभर आता होत आलं असेल. जर्मनीमध्ये लाल भोपळ्याचं मोठं प्रदर्शन भरलं होतं. 10 वर्षापूर्वी सगळ्यात मोठा भोपळा फिनलंडमध्ये निघाला होता. 760 किलोचा एक भोपळा होता. 6 महिन्यापूर्वी जर्मनीला एक्झिबिशन भरलं लाल भोपळ्याचं. असे 760 किलोचे 15-20 भोपळे निघाले होते. पण सगळ्यात मोठा जो भोपळा होता तो 912 किलोचा होता. लक्षात घ्या, 912 किलोचा भोपळा. एक भोपळा 912 किलोचा. आपण सगळ्यांनी लहानपणी गोष्ट ऐकली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. हा भोपळा ड्रीप सिंचनातनं तयार झालाय, ठिबक सिंचनातनं थेंब थेंब पाण्यावरती 912 किलोचा भोपळा तयार झालाय. आपण लहानपणी गोष्ट ऐकली, जंगलातनं म्हातारीला जायचं आहे, जंगलातला वाघोबा भुकेलेला आहे, तो म्हणतोय या म्हातारीला मला खाऊ द्या. सगळे लोक त्याला सांगतात म्हातारीच्या अंगावर काहीच मांस राहिलेलं नाही, तिला आम्ही 2 महिने चांगलं खायला प्यायला घालतो, धष्टपुष्ट करतो, मग तू तिला खा. वाघोबाला खरं वाटतं. आपण सगळेजण लहानपणी ही गोष्ट शिकलोय, आपल्याला आजी आजोबांनी ही गोष्ट सांगितलेली आपल्याला. आणि मग म्हातारी भोपळ्यात बसली आणि टुणूक टुणूक करत निघून गेली. तुम्ही कल्पना करा, आज 912 किलोचा जर भोपळा असेल, त्याला जर इलेक्ट्रिक करंट दिला तर किती म्हाताऱ्या त्या भोपळ्यात बसतील. गमतीचा भाग सोडून द्या, जगामध्ये काय तंत्रज्ञान प्रगत झालंय, उत्पादकतेचं किती अंतिम टोक त्याने गाठलेलं आहे. केवळ कमी पाण्यातनं केवढी उत्पादकता गाठता येते याच्यापासून आम्ही बोध काही घेणार की नाही. नवीन तंत्रज्ञान आहे. टिश्यू कल्चर पद्धतीनं आता भाजीपाला, फळं, फुलं यांची रोपं तयार होत आहेत. तुम्ही जर बघितलं तर जळगावच्या जैन इरिगेशननं केळीची असू द्या, डाळिंबाची असू द्या, पेरूची असू द्या, पपईची असू द्या, स्ट्रॉबेरी, किती प्रमाणावरती रोपं तयार केलेली आहेत टिश्यू कल्चर पद्धतीनं. पाहिजे तो जीन आपल्याला घालता येतोय. आज तुम्ही बघत असाल की ग्रँड9 केळीची 10 कोट रोपं दरवर्षी जैन इरिगेशन तयार करत आहे. जगातला नंबर 1चा रोपं तयार करणारा कंपनी म्हणून आज या जैन इरिगेशनचा जगात नावलौकिक झालेला आहे. काय उत्पादकता आहे, केवढ्या मोठ्या प्रमाणावरती केळीचं उत्पादन वाढलेलं आहे, एक्सपोर्ट सुरू झालेला आहे. जे भंवरलालजींनी स्वप्न पाहिलं होतं की या खानदेशच्या भूमीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जळगाव सारखा जिल्हा आहे, 45-50 हजार एकर क्षेत्र आहे, पण निर्यात काय आहे. आज ती निर्यात केवळ या ग्रँड9 मुळे सुरू झालेली आहे. मग त्याला ड्रीप असेल, फर्टिगेशन असेल, हे संबंध जे पॅकेज तयार केलेलं पूर्णपणानं तंत्रज्ञान जैन इरिगेशननं विकसित करून दिलं. हेच तंत्रज्ञान आता त्यांनी मोसंबी, स्वीट ऑरेंज याच्यामध्ये तंत्रज्ञान विकसित करून दिलेलं आहे.
आपल्याला त्या पद्धतीनं नियोजन करावं लागणार आहे. टोमॅटो असू द्या, ढोबळी मिरची असू द्या, काकडी असू द्या, कलिंगड असू द्या, याची रोपं यांच्याकडे तयार होत आहेत, इथं तयार होत आहेत. त्या क्वालिटीची रोपं आहेत. ती रोपं आपण त्या पद्धतीनं लावली पाहिजेत आणि हे जे सबंध नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर आपण करायला शिकलेला पाहिजे. आज आणखीन एक नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, ज्याला प्रिसिजन फार्मिंग असं आपण म्हणतो. प्रिसिजनचा अर्थ आहे अचूक शेती. अचूक म्हणजे कुठलीही गोष्ट जास्तीची नाही. एक इंचभर सुद्धा, कणभर सुद्धा, अणुरेणू एवढी सुद्धा गोष्ट जास्त नाही. शास्त्र आहे. प्रिसिजन फार्मिंग, फर्टिगेशन हे शास्त्र आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची सांगड घालून या पुढच्या काळामध्ये आपल्याला शेती करावी लागणार आहे. आणि म्हणून शेती अडाण्याची असणार नाही. ज्याला काही कळत नाही, संगणक चालवता येत नाही, ज्याला बाजारपेठेची माहिती नाही, ज्याला ही वेगवेगळ्या प्रकारची फर्टिगेशन्स, वेगवेगळी खतं एकत्र करणं, त्याचं कॉम्बिनेशन करणं, त्याचं प्रमाण करणं, ती स्लरी करणं, तो दशपर्णी अर्क तयार करणं, या सगळ्याचं गणित आपल्याला उत्तम पद्धतीनं बसवता आलं पाहिजे. हे प्रोनिंगचं तंत्रज्ञान आहे, ती कॅनोपी आहे. त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा व्यापक विचार करणं आणि या सगळ्याची मिळून एकत्र मोठ बांधणं. जसं पाण्यामध्ये आपण एकात्मिक जलसंपत्ती व्यवस्थापनाचं सूत्र स्वीकारलं पाहिजे. म्हणजे कॅनल मधलं पाणी असू द्या, भूगर्भातलं पाणी असू द्या, सांडपाणी असू द्या, या सगळ्या पाण्याचा एकत्रित वापर करण्याचं सूत्र आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. तीच गोष्ट आपल्याला या पद्धतीमध्ये शेतीमध्ये सुद्धा करावी लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करत असताना ही नवीन शेती जेव्हा आपण विकसित करायची म्हणतो त्यावेळेला याच्यासाठी अभ्यासू माणूस लागणार आहे. डोळे उघडे ठेवून निरीक्षण करणारा लागणार आहे. प्रत्येक झाड, पानन, वनस्पती आज आपल्याशी बोलत असते. ती संवाद करायला उत्सुक असते. आपलं पायखत त्या जमिनीला लागणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी शेतकऱ्यानं रोज शेतात जाणं आवश्यक आहे. पिकांचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. पिकं तुमच्याशी बोलत असतात. आता आणखीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालेत. वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सॉर्स निघालेले आहेत. ड्रोन कॅमेरे निघालेले आहेत. पिकांच्या मध्ये कॅमेरे बसवले जात आहेत. सॅटेलाइट मधनं आपल्याला पिक्चर्स मिळायला लागलेली आहेत. वरून उपग्रहाद्वारे जे पिक्चर मिळत आहे त्याच्यातनं कुठल्या प्रकारचे क्षेत्र लागवड झालेली आहे आपल्याला याचा अंदाज येऊ शकणार आहे. तो कॅमेरा पानांच्या खाली कोणत्या प्रकारची कीड आहे, कुठल्या प्रकारचे डाग आहेत ते शोधून काढणार आहे. ऑटोमेशनचं नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. जैन इरिगेशननं खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना, लिफ्ट इरिगेशन स्कीम्स या ऑटोमेशन वरती कन्व्हर्ट केल्या आहेत. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या सगळ्या भागातल्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स या ऑटोमेशन वरती नेलेल्या आहेत. आणि त्याच्यातनं ऑटोमेशन मधनं तुम्हाला संगणकामधनं उद्या किती पाणी मिळणार आहे, कुठल्या वेळेला मिळणार आहे, किती तास मिळणार आहे याचा अंदाज दिला जातो आहे. आणि त्या वेळेला तुम्हाला पाणी सुटतं आहे. आणि याच्या पद्धतीनं मग मोजून पाणी जर दिलं गेलं पिकाच्या मुळाशी तर आपल्याला बरोबर अचूक शेती करणं सहज शक्य होणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर वीज बिल भरणं जे अनेक ठिकाणी उपसा जलसिंचन योजनांमध्ये अवघड होऊन बसलेलं होतं शेतकऱ्यांना, ते या ऑटोमेशनमुळे शक्य झालं आहे. तुम्ही अनेक गावातल्या कोल्हापूर आणि सांगलीतल्या उपसा जलसिंचन योजनांची माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की जैन इरिगेशननं जे ऑटोमेशनचं तंत्रज्ञान या लिफ्ट इरिगेशन मध्ये राबवलेलं आहे त्याच्यामुळे योजना 100% यशस्वी झालेल्या आहेत. पूर्णपणानं सरकारला 100% पाणीपट्टी मिळते आहे. वीज बिलही भरलं जात आहे. कारखान्याला सुद्धा चांगल्या दर्जाचा ऊस मिळतोय. शेतकऱ्याची ऊसाची उत्पादकता वाढलेली आहे आणि त्याचं उत्पन्न देखील वाढलेलं आहे. नवीन तंत्रज्ञानाचा जेव्हा आपण स्वीकार करू त्याच वेळेला आपली आर्थिक उन्नती होणार आहे. नवीन प्रगतीच्या दिशेने आपण जाऊ शकणार आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये शेती करणं हे अडण्याचं काम असणार नाही. डोळे उघडे ठेवून
जो हे विज्ञान तंत्रज्ञान याची कास धरून शेती करणार आहे तोच या शेतीमध्ये आणि या जीवघेण्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघायला गेला तर भारतासारख्या अनेक राज्यांमध्ये तुम्ही जर भाकरा नांगल मधलं काही उदाहरण घेतली, पंजाब हिमाचल मधली उदाहरणं घेतली तर कॅनल मधनं डायरेक्ट लिफ्ट इरिगेशन करून ठिबक सिंचनावरनं अगदी डोंगरावर टेकडांवरती पाणी उचलून नेलेलं आहे आणि ठिबक संचाद्वारे झाडाच्या पिकाच्या मुळाशी ते पाणी नेऊन पोहोचवलेलं आहे. अशा प्रकारच्या अनेक योजना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. हे सगळं नवीन तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. चितळे आयोगानं जेव्हा सोसायट्यांमार्फत पाणी वाटप आणि घनमापन पद्धतीनं मोजून पाणी ही जी 2 सूत्र घातली ती खानदेशातल्या फळ पद्धतीवरनं घातली. तुम्ही लक्षात घ्या, भारतातल्या 2 बायकांचा उल्लेख आदरानं देवी असा होतो. एक राणी अहिल्यादेवी आणि दुसरी बंजारा समाजातली राणी दुर्गादेवी. या दुर्गादेवीनं उत्तर प्रदेशामधनं जनावरांच्या पाठीवरनं धान्याची वाहतूक केली आणि सगळ्या दक्षिण हिंदुस्थानातल्या लोकांना धान्य आणून पुरवलं आणि जगवलं. ज्या वेळेला सलग 12 वर्ष दुष्काळ पडला होता त्यावेळेला त्या बाईनं धान्य वाहून आणून लोकांना जगवलं, म्हणून तिचा उल्लेख देवी असा होतो. आणि दुसरी राणी अहिल्या देवीचा उल्लेख होतो. याचं कारण असं आहे, राणी अहिल्याबाईनं नद्यांचे घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, मंदिरं बांधली, शाळा बांधल्या एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्या बाईनं पाणी व्यवस्थापनाची फार न्याय्य अशी फळपद्धती नावाची पद्धती 168 वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्याच्या साक्री आणि नेर तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यामध्ये बसवली होती. हे तुम्ही लक्षात घ्या. 1848 साली विल्यम हार्निमन या माणसानं स्मॉल डॅम्स इन सह्याद्रीज या नावाचा इंग्रजीमध्ये एक 48 पानांचा पेपर लिहिला आहे. त्या काळामध्ये संबंध, आपली संघशक्ती, आपली ताकद या पाणी व्यवस्थापनामध्ये किती मोठी होती हे त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे. ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक ही ताकद खच्चीकरण करण्याचा, मोडण्याचा प्रयत्न केला. या फळपद्धतीवरनं आपण चितळे आयोगानं सूत्र स्वीकारली. काय होती ही फळपद्धत? मूळ नदीला वळण बंधारा घातला जायचा आणि त्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूनं गावामध्ये पाणी घेतलं जायचं. गावाच्या शेतीचे 4 भाग केले जायचे. एका भागाला 12माही पाणी मिळायचं, एका भागाला 8माही पाणी मिळायचं, एका भागाला 4 महिने पाणी मिळायचं आणि एक भाग कोरडवाहू ठेवला जायचा. त्याला पाणी दिलं जायचं नाही. या पद्धतीनं ऑटोमॅटिकली त्यामुळे दरवर्षी पिकांचं रोटेशन व्हायचं. त्यामुळे जमिनी खराब होत नव्हत्या, पीक पद्धती बदलली जात होती. आज आम्ही महाराष्ट्र सहकाराचे गोडवे गातो. 168-200 वर्षापूर्वी राणी अहिल्याबाईनं काय टोकाला सहकार नेऊन ठेवला होता तो लक्षात घ्या. त्या काळामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात पाणी धरायचा अधिकार नव्हता. पाणी धरण्यासाठी गावातली पंच कमिटी जो कोणी माणूस नेमेल तो सगळ्या लोकांच्या शेतांमध्ये पाणी धरायचा आणि हे पाणी धरण्याच्या कामाचा मोबदला म्हणून उत्पादनातला 1/8 किंवा 1/12 हिस्सा सगळ्या शेतकऱ्यांना त्या पाणी धरणाऱ्या माणसाला द्यायला लागायचा. आणि मग शेतकऱ्यानं स्वतःच्या भागातनं जाणारी चारी, पोटचारी, वितरिका, कालवा जो काही असेल तो श्रमदानानं दुरुस्त करायचा आणि जे उत्पन्न येईल ते गावात गरजेनिहाय वाटलं जायचं आणि जास्तीचं झालेलं उत्पन्न शेजारच्या गावाच्या बाजारामध्ये नेऊन विकलं जायचं आणि त्यातलं येणाऱ्या उत्पन्नातनं गावाच्या विकासाची इतर कामं केली जायची. राणी अहिल्याबाईनं ही फळपद्धती नावाची पद्धती जी बसवली ती ब्रिटिशांनी मोडून काढली आणि आम्ही देखील नंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळात या पद्धतीकडे पूर्णपणानं दुर्लक्ष केलं. पण आता आपल्याला दुर्लक्ष करून जमणार नाही. आयोगानं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला सोसायट्यांमार्फत पाणी वाटप करायचं आहे आणि घनमापन पद्धतीनं मोजून पाणी द्यायचं आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे आणि या थेंबाच्या आधारात उत्पादकता निश्चित केली जाणार आहे. आणि म्हणून ठिबक सिंचनाचं तंत्र असेल, फवारा सिंचनाचं तंत्र असेल, सबसरफेस असेल
किंवा रिसोर्स टू रूट असेल, प्रिसिजन फार्मिंग असेल, ही सगळी नवीन तंत्रज्ञान आपल्याला वापरायला लागणार आहे. प्रिसिजन फार्मिंगचा अर्थच अचूक शेती. कुठलीच गोष्ट जास्तीची नाही, बरोबर मोजमाप करून त्या पद्धतीनं त्याचा वापर करावा लागणार आहे. सगळ्या फळबागा असतील, सगळा भाजीपाला असेल, ग्रीन हाऊस असतील, पॉली हाऊस असतील, उघड्या रानातली शेती असेल, या ठिकाणी अचूक शास्त्रीय पद्धतीनं शेती करण्याचं तंत्र जर आपण करू शकलो तर आपण उद्याच शेतीमाल निर्यातीचं जागतिक बाजारपेठेतलं युद्ध सक्षमपणानं लढून जिंकू शकू. अन्यथा बहुराष्ट्रीय कंपन्यांना विरोध करत आज आपण असं म्हणत आलो की त्यांना येऊ देऊ नका, हे होऊ देऊ नका, पण 1990 साली आपण खुली अर्थव्यवस्था, मुक्त बाजारपेठ, गॅट करार हे सगळं स्वीकारलेलं आहे. आता आपल्याला कोणाला बंधन घालता येत नाही आणि म्हणून आपल्याला मजबूतीनं उभं राहून आम्ही आमच्या 25 बहुराष्ट्रीय कंपन्या अशा उभ्या करू की ज्या त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या नाकावर टिचून माल विकतील. या पद्धतीची भूमिका घेऊन ईर्ष्येनं आपल्याला उभं राहावं लागणार आहे. हे शेतीमाल निर्यातीचं युद्ध लढण्यासाठी या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. त्या दिशेनं आपण सगळेजण जाऊया. रिसोर्स, पाणी, जमीन ही सगळी प्रमुख संसाधनं आहेत. ती दिवसेंदिवस कमी कमी होत जाणार आहे. लोकसंख्या मात्र वाढत जाणार आहे. या संसाधनांचा अचूक वापर करणं हे आपल्या हातात आहे. ते करण्यासाठी आपण सगळे मिळून एकजुटीनं कामाला लागूया, त्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यातूनच आपला देश उभा करूया. आता समारोप करताना तुम्हाला शेवटची विनंती करतो आहे, जैन इरिगेशनच्या फेसबुकला आपण लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.